हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि चला तर मंडळी, आता आम्ही आलो आहोत सोनाराकडे. जे देव उजळण्यासाठी टाकलेले असतात ते घेण्यासाठी. आणि आता इथं पूजा वगैरे झाली की आम्ही त्यांना वाजत गाजत घरी नेणार आहोत. जे जे स्वप्न पाहिलं ते सर्व मिळालं आणि संसार काय असतो रुपालीमुळे समजलं. सासू सासरे हौशी, धीर माझे महत्वाकांक्षी, ललितरावांचे नाव घेते आम्हीच्या हळदीच्या पूर्णाच्या दिवशी. शुभ कार्यात गणपती अध्यक्ष तीर्थदास रावांचे नाव घेते सर्वांसमक्ष. चला आता आमचे हे देव आम्ही वाजत गाजत आता घरी नेणार आहोत. हो ना. आता आमचे उजवण्यासाठी जे सोनाराकडे टाकलेले देव होते ते आता घरी आलेले आहेत वाजत गाजत. आणि आता त्यांचा आम्ही आता मस्तपैकी पूजा करून घेणार आहोत. आणि नंतर मग घरातले सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे ते देव आता नाचून. चला तर आता फायनली आम्ही देव नाचत गाजत आता घेऊन जात आहोत.
चला तर आता हा घराच्या मुख्य दरवाजासमोर एक असा खांब रोवला जातो आणि त्याला गव्हाचा जो चारा असतो तो हा हळदीच्या पिवळ्या कपड्याने बांधला जातो. आणि इकडं जे आहे ते बेमातनी पूजन चालू आहे. बेमातनी पूजनमध्ये जी माती असते मातीमध्ये तो माठ असा ठेवला जातो आणि त्या मातीवर गहू टाकले जातात आणि त्या माठाला आपण पिवळ्या कपड्याने असं गुंडाळलं जातं आणि त्यामध्ये पाणी टाकलं जातं. आता हळदीने पिवळे केलेले जे हात असतात त्या हाताचे ठसे जे या माठावर ठेवले जातात आणि त्याच प्रकारे घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला हे हळदीचे हाताचे ठसे इथं उमटवले जातात. जे जे स्वप्न पाहिलं ते सर्व मिळालं. संसार काय असतो हे रुपालीमुळे समजलं. आणि आता हे देव जे उजून आलेले आहेत ते आता देवघरात ठेवण्यात आलेले आहेत. आणि अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. बाय.